महत्त्वाची बाब ही आहे की तुम्हाला जेव्हा मार्केटिंग ऑफ टुरिझम सर्व्हिसेस आहेत तर आपल्याला पर्यटन काय, पर्यटन व्यवसाय काय हे आपल्याला प्रथमतः विचारात घ्यायला लागेल. म्हणजे लोक पर्यटनासाठी कधी बाहेर पडले, हा व्यवसाय कधी अस्तित्वात आला, कशा पद्धतीनं त्यामध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजी अप्लाय केल्या गेल्या आणि आपल्याला काय केलं म्हणजे अधिक चांगल्या पद्धतीनं आपण लोकांपर्यंत पोचू. एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक सेवा म्हणजे आता जेव्हा आपण अभ्यासाला ही बाब घेतलेली आहे, सिलेबसला ही बाब घेतलेली आहे, आपण परीक्षा या माध्यमातून देऊ, पण स्वतःमध्ये काही बाबी ज्या आपल्याला बिल्ड करता येतात, स्वतःमध्ये काही कौशल्य जी निर्माण करता येतात, ती कौशल्य प्रामुख्याने यामधील बारकावे अभ्यासताना आपण निर्माण करू शकतो. म्हणजे साधी गोष्ट आहे की एखादी सेवा लोकांपर्यंत पोहोचायची, म्हणजे आपण म्हटलं होतं की लोकांपर्यंत सेवा पोहोचवायची असेल तर घटक कोणते आहेत, तर बेसिक आपण विचारात घेतला तर की मार्केटिंगचा जो ट्रायंगल आहे, सेवा विपणनाचा जो त्रिकोण आहे प्रामुख्याने, म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर करणारी इंडस्ट्री, कस्टमर आणि सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे एम्प्लॉईज, 3 घटक प्रामुख्याने आपण विचारात घेतले होते. या 3 घटकांचा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे उद्या एखादा छोटासा उद्योग तुम्ही सुरू करतो म्हटलं, एखादा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकतो करायचा म्हटलं तर प्रामुख्याने या 3 गोष्टी तुम्हाला विचारात घ्यायच्या आहेत की आपण सर्व्हिस प्रोव्हायडर आहे म्हणजे आपली काय जबाबदारी आहे, म्हणजे मालक जर आपण असू तर काय जबाबदारी आहे, कर्मचारी जर आपण असू तर काय जबाबदारी आहे, आणि हे दोन्ही घटक कोणाला प्रामुख्याने जबाबदार ठरतात तर ग्राहकांच्या महत्तम समाधान, म्हणजे ग्राहकांचं जे संतोषाधिक्य आहे, ग्राहकांना मिळणारं जे समाधान आहे, ग्राहक टिकून ठेवण्याची जी क्षमता आहे, ही प्रामुख्याने या दोघांच्या ध्येय धोरणावर अवलंबून असते. एक स्पष्टपणे लक्षात घ्या की जेव्हा आपण एखादा उद्योग व्यवसाय सुरू करतो, छोटा जरी असेल, म्हणजे एक लक्षात घ्या की आपण काल परवा मी धीरूभाई अंबानीबद्दल पेपरला वाचलं होतं की एक छोटासा भागातून आलेली व्यक्ती आज जगातील करोडपतीच्या लाईनमध्ये आहेत. कशाच्या माध्यमातून? जो उद्योग आणि व्यवसाय त्यांनी डेव्हलप केला असेल, ज्या सेवा त्यांनी डेव्हलप केल्या असेल, ज्या पद्धतीनं आपण व्यवसाय करतो, ज्या पद्धतीनं आपण व्यापार करतो, यासाठी पहिली गोष्ट लक्षात ठेवावं लागतं की आपल्याला एकदम श्रीमंत घरातच जन्माला यावं लागतं असं नाही. तुमच्या आजूबाजूचे जरी उदाहरणं घेतले आपण तर आपण लक्षात घेतो की जे परिस्थितीनं प्रामुख्याने स्ट्रगल करत असतात, परिस्थितीची सातत्यानं जे भांडत असतात की ती दुरुस्त व्हावी, त्यापासून बाहेर पडावं यासाठी ज्यांचा सातत्यानं प्रयत्न असतात, ती व्यक्ती सक्सेस होते. म्हणजे तुम्हाला सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवायला लागेल की आपण परिस्थितीवर मात करणाऱ्या व्यक्ती म्हणायला पाहिजे. परिस्थिती काय आहे ही आपल्या हाती नसते, पण तीवर मात कशाच्या माध्यमातून केलं जातं तर तीवर मात, त्या परिस्थितीवर मात प्रामुख्याने तुमच्या अंतर्गत जे कौशल्य असतात, तुम्ही जे विकसित झालेले असतात, तुम्हाला जे काही ज्ञान प्राप्त झालेलं असतं, या ज्ञान आणि कौशल्याच्या आधारावर प्रामुख्याने आपण समोर जाऊ शकतो. हा जो सब्जेक्ट आहे हा विचारात घेताना एक बाब स्पष्टपणे लक्षात ठेवायची आहे की मला उद्या जर एखादी उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा मला उद्या एखादी नोकरी करायची असेल तर या दोन्ही ठिकाणी तुम्ही त्याला जबाबदार आहात. म्हणजे तुमच्या व्यवसायाचा मालक म्हणून जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा सुद्धा तुम्हाला हे 7ही पी, मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू, विपणनाच्या माध्यमातून हे 7ही पी जे आहेत, म्हणजे प्रॉडक्ट असेल, प्राईस असेल, प्लेस असेल, फिजिकल एव्हिडन्स असतील, प्रमोशन्स असतील, ह्या सर्वच्या सर्व बाबी म्हणजे 7ही पी तुम्हाला मालक म्हणूनही विचार करावा लागतं, आणि तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरी करत असाल म्हणजे एम्प्लॉय म्हणून जर असाल तर ती सुद्धा विचारात घ्यावं लागतं. कारण या दोघांमध्ये एक बाब साम्य असतं, ती म्हणजे समोरच्या व्यक्तीला, जो आपला ग्राहक आहे, त्याला महत्तम समाधान प्राप्त करून देणं, ही नैतिक जबाबदारी दोघांची आहे. जेव्हा मी प्रामुख्याने म्हणत असतो की सर्व्हिस करत असताना आम्हाला आमचे माजी प्राचार्य भाव चौकडणे म्हणायचे की यू आर मेड फॉर इट, अदरवाईज यू आर पेड फॉर इट. म्हणजे दोन गोष्टी आहे की जेव्हा आपण एम्प्लॉयमधून काम करतो,
यू आर मेड फॉर इट. एखादी गोष्ट आपण स्वीकारली आहे, स्वीकारणं हे कधी चांगलं असतं. म्हणजे जर एखादा पेशा मी स्वीकारला असेल तर त्या पेशाला महत्तम न्याय देण्याचा प्रयत्न मी कराल. मी त्यासाठीच तयार झालेलो आहोत. मग मी बाकीच्या बाबींचा विचार करणार नाही. अशा वेळेस काय होतं की तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, ज्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात त्या ठिकाणाहून तुम्हाला प्रामुख्याने सकारात्मक बाबीचा विचार येतो. म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट काय समजतो की माझी जबाबदारी आहे, हे माझं नाही आहे हे समजणं अत्यंत चुकीचं आहे. ही माझी जबाबदारी आहे आणि ती मी पूर्ण केली पाहिजे. जसं आपण म्हटलो ॲज अ टीचर आमची ही नैतिक जबाबदारी असते की विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयाचं सखोल ज्ञान प्राप्त करून देणं आणि त्यांचे सर्वात महत्त्वाचं असतं की त्यांची जी तासिका आहेत त्या कोणी न सांगता वेळेवर घेणं. ही झाली नैतिक जबाबदारी. एखादी गोष्ट असेल की एखाद्या दिवशी काही प्रॉब्लेम्समुळे तुम्ही नाही घेऊ शकत, ओके, ती गोष्ट ठीक आहे. पण सातत्यानं तुम्ही त्या ठिकाणापासून जर दूर जात असाल तर त्या ठिकाणी तुम्ही मेड फॉर इट ही कन्सेप्ट विसरून जाता. मग मेड फॉर इट ही कन्सेप्ट विसरल्यानंतर काय होतं की कोणीतरी आपल्याला सांगतं की यू आर पेड फॉर इट. म्हणजे तुमचा जो बॉस असतो तो तुम्हाला पत्राद्वारे सांगतं की अरे बाबा, तुझी नेमणूक या कामासाठी झालेली आहे. आणि असं जेव्हा तुमच्या वाट्याला येत असेल त्या ठिकाणी तुम्ही समजायचं की तुम्ही त्या सेवेमध्ये कुठंतरी कमी पडता. कोणीतरी सांगायचं काम पडतं की यू आर पेड फॉर इट. अरे बाबा, तुला याच्यासाठी पैसे दिले जातात, हे काम तू करायलाच पाहिजे. असं जेव्हा सांगितलं जातं त्यावेळेस प्रामुख्याने जी सकारात्मक भावना असतं ती सकारात्मक भावना तुमच्या कामामधली निघून गेलेली असतं आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला यू आर पेड फॉर इट सांगण्याचं काम पडतं. आणि इथं तुमच्यावर अवलंबून असणारा जो ग्राहक असतो तो सॅटिस्फाय होईल याची गॅरंटी नाही. जसं मी म्हणेल की आता समजा आपले जे तासिका सुरू आहेत, या तासिकेमध्ये जर खंड पडला काही कारणामुळे, कधी एक्झाम असतील तर त्यामुळे काही खंड पडू शकते, एखाद्या दिवशी ऑनलाईनमध्ये काही डिस्टर्बन्स आलं तर त्या ठिकाणी खंड पडू शकते. पण हे सातत्य जर येत असेल, सातत्यानं कोणी एखादे क्लासेस घेत नसेल तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं असतं की हायर अथॉरिटी जी असतं ती त्याला सांगते यू आर पेड फॉर इट. कारण या ठिकाणी काय होतं की जो ग्राहक आहे, जो विद्यार्थी आहे, तो त्या ठिकाणी समाधान प्राप्त होऊ शकणार नाही. आणि ज्या ठिकाणी ग्राहकांचं समाधान प्राप्त होत नाही त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय संपुष्टात आला असं समजायचं. कारण ग्राहक तुमच्यापासून दूर गेलेला असतो. कोणताही बिझनेस घ्या, कितीकही साधा व्यवसाय घ्या, कितीकही साधी सेवा घ्या. म्हणजे एखादं तुम्हाला साधा उद्योग असेल, म्हणजे आता लॉन्ड्री असेल, केश कर्तनालय असेल, ब्युटी पार्लर असतील, वैद्यकीय सेवा असते, हे तर पुढची स्टेप झाली. म्हणजे हे छोटे छोटे व्यवसाय जे असतात ज्या तुम्हाला सेवा पुरवत असतात. उद्या एखादा तुम्हाला आजच्या पाण्याच्या पाणी पुरवणाऱ्या ज्या काही सेवा आहेत त्यासुद्धा असतील. म्हणजे आज तुम्हाला जे लागतं वॉटर, म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी बिस्लरीचा यूज करतो किंवा मिनरल वॉटरचा यूज करतो. कॅनचा व्यवसाय प्रामुख्याने उन्हाळ्यात चालत असतो. हे जे कॅन्स आहेत, पाण्याच्या ज्या कॅन्स आहेत, यात पुरवण्यामध्ये सातत्य नसेल, या पुरवण्यामध्ये स्वच्छता नसेल, या पुरवण्यामध्ये विशिष्ट दर्जा नसेल तर तो व्यवसाय चालणार नाही. मग अशा स्वरूपाच्या काही ज्या सेवा असतात त्या प्रामुख्याने आपल्याला विचारात घ्यायला लागतं. आणि म्हणून अभ्यासताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की मी काय करत आहे. जसं आपण पर्यटनाचा आज अभ्यास करत आहे, मार्केटिंग ऑफ टुरिझम सर्व्हिसेसचा विचार करत आहे, तर पर्यटन काय आहे आणि यात नवीन काय कन्सेप्ट येऊ शकतात ह्या प्रामुख्याने हा उद्योग व्यवसाय सुरू करताना आपल्याला विचारात घ्यायला लागतं. म्हणजे जर आपण विचार केला की काही ठिकाणी जसं तुमच्या गावांमध्ये किंवा आजूबाजूच्या गावांमध्ये सुरुवातीचा एक काळ होता की लोक पर्यटनाला बाहेर पडत नाही. मग तीर्थयात्रा म्हणून काही कंपन्या काम करत, तुमच्या गावातला एक स्पेसिफिक एजंट असेल, तो तुमच्याच गावामधून किंवा तुमच्या एरियामधून काही लोक एकत्रित करेत आणि त्याला तीर्थयात्रा घडून आणत. म्हणजेच काय की त्या निमित्तानं ते पर्यटनासाठी बाहेर पडत. पर्यटन हा व्यवसाय प्रामुख्याने जेव्हा आपण विचारात घेतो की पर्यटन म्हणजे नुसतं मनोरंजनच आजच्या घडीला आलेलं आहे. म्हणजे मला आनंद घ्यायचा असतो, मला
माझ्या दैनंदिन जीवनापासून दूर जायचं असतं, थोडंसं रिलॅक्स व्हायचं असतं, मला आनंद मिळेल, मला समाधान मिळेल म्हणून मी बाहेर पडतो. मग ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी प्रामुख्याने सुरुवातीलाही होतात. एखाद्या यात्रेला जाणं म्हणजे काय होतं? पर्यटन होतं. आता यात्रा ही कन्सेप्ट हळूहळू मोडत आहे. पर्यटनाचा नवीन ट्रेंड आता समोर येत आहे. आता काही लोक किल्ले दर्शनासाठी जातात, काही लोक किल्ले दुरुस्तीसाठी जातात, काही लोक बाहेर जाऊन मदत करण्यासाठी जातात. म्हणजे ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने पर्यटन येतात. दैनंदिन जीवनाच्या व्यतिरिक्त मला जी गोष्ट आनंद देत असेल त्या ठिकाणी जाऊन मी वास्तव्य करेल आणि ते काम करणं म्हणजे पर्यटन. प्रामुख्याने अशा कन्सेप्ट समोर आलेल्या आहेत. म्हणजे ह्या सर्व कन्सेप्ट आपल्याला छोट्या छोट्या जरी असल्या तरी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून, सेवा पुरवणाऱ्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे बरेचदा आपण आपला व्यवसाय कुठं सुरू करतो हे समजत नाही. म्हणजे मध्यंतरी तर असं आलं, एक ट्रेंड आला होता आपल्याकडेच प्रामुख्याने, की रामकथा ज्या आहेत त्या रामकथा जे तीर्थक्षेत्र आहेत, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, तीर्थक्षेत्र जे महत्त्वाचे असतात, ज्याला पीठ असं म्हटलं जातं, शक्तिपीठ असे म्हटले जातात, अशा ठिकाणी जाऊन करायचे. म्हणजे तुम्ही रामेश्वरमला जाऊन त्या ठिकाणी रामकथा करायची. मग या रामकथेच्या माध्यमातून जे लोक त्या ठिकाणी तुमच्यासोबत जुळायचे, पर्यटनासाठी एक प्रकारची ती बाहेर पडायची. दैनंदिन जीवनातून सर्वसामान्य माणसाला बाहेर काढणं आणि त्याला दोन्ही गोष्टीनं, एकीकडे तुम्हाला रामकथा ऐकायला मिळेल आणि दुसरीकडे तुमचं त्या एरियातलं पर्यटन होऊन जाईल. म्हणजे चारही धाम पर्यंत, म्हणजे जे 4 धाम प्रामुख्याने म्हटले जातात ते सर्व या ठिकाणी त्या ठिकाणी लोक जात 2 वेळचं संध्याकाळचं त्यांचं ऐकणं, म्हणजे 2 टाईम, आणि बाकी वेळेस फिरणं. म्हणजे अशा कन्सेप्ट प्रामुख्याने मार्केटिंगमध्ये होऊ शकतात. म्हणजे कधी काळी विचारांनी केलं असेल, ज्या लोकांनी हे अरेंज केलं असेल त्या लोकांना त्यामधून उत्पन्न प्राप्त करण्याचा एक नवीन मार्ग मिळाला. आणि उत्पन्न प्राप्त करण्याचा आणि लोकांना समाधानी ठेवण्याचा इतके छान पद्धतीनं अरेंज करत होतो. तुम्ही मी एकट्या जाऊ शकत नाही. सर्वसामान्य ग्रामीण भागातील व्यक्तींच्या अशा कन्सेप्ट असतात, सर्वसामान्य कुटुंबातल्या, की नाही व तिथं गेल्यानंतर आपल्याला कोण ओळखेल, भाषेचा प्रश्न आहे, संवाद साधण्याचा प्रश्न आहे, फिरण्याचा प्रश्न आहे. मग हे सर्व प्रश्न जे सर्वसामान्यांना असतात हे प्रश्न दूर करण्याचं काम या यात्रांनी केलं आणि त्या माध्यमातून पर्यटन घडून आलं. तुमचे यूथ असतात, तुम्ही ग्रुप करता, तुम्हाला तुमच्या एखादा यूथ ॲडव्हेंचर ग्रुप म्हणून काम करतं, की बा मला इथं क्लाइम्बिंगला जायचं आहे, मला इथं शिखरावर चढायचं आहे, कळसुबाईच्या शिखरावर चढण्यासाठी जायचं आहे. म्हणजे एक प्रकारचं तुमच्या दैनंदिन जीवनापासून तुम्ही दूर जाता आणि तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो ती गोष्ट तुम्ही बाहेर जाऊन करत. म्हणजे शिखर चढण्याची जो आनंद असेल, किल्ले चढण्याचा जो आनंद असेल, ते पाहण्याचा जो आनंद असेल, तुम्ही तुमच्या नेहमीच्या ठिकाणाला सोडून तिथं जाता आणि तो आनंद मिळतं. आणि हे पर्यटन. आणि आज तर अशी परिस्थिती आहे की हे सर्व पर्यटन मोठ्या प्रमाणात, पर्यटन इंडस्ट्री जी आहे ती मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. म्हणजे आता जग जे आहे ते जग ग्लोबली, म्हणजे 91 नंतरचा जर काळ पाहिला तर प्रचंड असा बदल आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जर आपण विचार केला, IT चा जर विचार केला, तुम्हाला मला सहज आता मिळालेला आहे. म्हणजे ज्या TV च्या माध्यमातून प्रामुख्याने तर तुमच्या माझ्यापर्यंत जगातील जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या पोहोचत आहेत. वाईटचं सोडून द्या, पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पोहोचत आहेत. तुम्हाला काही नवीन कन्सेप्ट ज्या त्या समोर येत आहेत. अशा माध्यमातून तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल. म्हणून आज जेव्हा आपण मार्केटिंग विचार करू, टुरिझम मार्केटिंगचा जेव्हा विचार करणार आहे त्यावेळेस प्रामुख्याने आपण टुरिझम म्हणजे काय, पर्यटन म्हणजे काय हे पाहणार आहे. आणि मग त्यामधील 7 पीस जे आहेत त्या पीस प्रामुख्याने विचार करा. पहिली बाब, ही जी कन्सेप्ट आहे, म्हणजे जेव्हा आपण कन्सेप्टचा विचार करू त्यावेळेस प्रामुख्याने ह्या गोष्टीचा विचार करणार आहे की व्हॉट इज टुरिझम. एक छान असं डेफिनेशन आहे, त्या पाहू आणि पुढे जाऊ. टुरिझम इन्व्हॉल्व्स द ॲक्टिव्हिटीज ऑफ पीपल ट्रॅव्हलिंग अँड स्टेईंग इन द प्लेस अवे फ्रॉम देअर होम एन्व्हायरमेंट फॉर लिजर, बिझनेस ऑर अदर पर्पज. म्हणजे
तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणापेक्षा वेगळ्या ठिकाणी, म्हणजे तुमच्या घरापासून तुम्ही दूर जाऊन प्रामुख्याने जो आनंद आहे, जे समाधान आहे, किंवा एखादा व्यवसाय असेल किंवा इतरही कारणासाठी तुम्ही जेव्हा घराबाहेर पडतात तेव्हा त्याला पर्यटन असं म्हटलं जातं. म्हणजे पर्यटन म्हणजे काय, की तुम्ही आहे त्या ठिकाणाहून बाहेर पडणं. म्हणजे दैनंदिन व्यवसायांमध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आपण एवढ्या प्रमाणात गुंतलेले असतो की आपल्याला त्यामधून बाहेर जाऊन काहीतरी आनंद मिळवायचा असतो, त्यामधून बाहेर जाऊन काहीतरी आपल्याला रिलॅक्स व्हायचं असतं, शांत व्हायचं असतं. मग यासाठी काय असतं की या आनंदासाठी असो किंवा व्यवसायासाठी असो किंवा कोणत्याही कारणासाठी तुम्ही जेव्हा बाहेर पडता आणि ती बाब आपल्या घरालाच सोडता, ते म्हणजे पर्यटन. म्हणजे उद्या असंही असू शकते की आम्ही कॉन्फरन्सला जातो, म्हणजेच दैनंदिन शैक्षणिक कामकाजातून बाहेर काढून 3 दिवस जेव्हा आम्ही कॉन्फरन्सला जातो, बाहेर ठिकाणी एखाद्या मद्रासला असो किंवा चेन्नईला असो किंवा दिल्लीला असो किंवा अजून कुठं असो, बाहेर जेव्हा पडतो ही बाबसुद्धा पर्यटनामध्ये येते. म्हणजे तुमचा व्यवसाय असेल, त्याच्याशी असेल किंवा इतरही कारणासाठी तुम्ही जेव्हा जाता, त्या सर्व ॲक्टिव्हिटीज प्रामुख्याने तिथं प्रवास आणि तुमचं राहणं, ही सर्व ॲक्टिव्हिटीज कुठे येतात? टुरिझममध्ये येतात. एक व्याख्या जी आहे मॅथिन्सनची, ते पहा, द टेम्पररी मुवमेंट ऑफ पीपल टू डेस्टिनेशन्स आउटसाइड देअर युज्युअल प्लेस ऑफ वर्क अँड रेसिडन्स. द ॲक्टिव्हिटीज अंडरटेकन ड्युरिंग their stay in those destinations and the facilities created to cater their needs. म्हणजे आता पर्यटन काय की टेम्पररी मुवमेंट ऑफ द पीपल टू डेस्टिनेशन आउटसाइड देअर युज्युअल प्लेसेस ऑफ वर्क अँड रेसिडन्स. म्हणजे तुमच्या नेहमीच्या जागेवर, काम करण्याच्या जागेवर किंवा राहण्याच्या जागेच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही बाहेर पडता आणि त्या ठिकाणी the activities undertaken during their stay in those destination, म्हणजे त्या डेस्टिनेशनला, ज्या ठिकाणी तुम्ही बाहेर पडलेला, त्या ठिकाणी ज्या तुम्ही ॲक्टिव्हिटीज करता, ज्या ठिकाणी काही नवीन गोष्टी करता, त्या गोष्टी प्रामुख्याने पर्यटनामध्ये येते. म्हणजे आता मी जर समजा मी म्हटलं की मला महाबळेश्वरला जायचं, म्हणजेच काय, मी माझ्या दैनंदिन जीवनापासून दूर जात आहे. महाबळेश्वरला गेल्यानंतर मी काय करत आहे की मी निसर्ग जे असतील, माझ्या ॲक्टिव्हिटीज काय असतील, त्या प्रामुख्याने मला निसर्ग पाहता येईल, मला निसर्गाचा आनंद घेता येईल. म्हणजे ह्या गोष्टी ज्या मी करणं, वेगवेगळ्या पॉईंटला जाऊन तिथून निसर्गाचं नयनरम्य जे दृश्य आहे, म्हणजे तुम्ही जर पावसाळ्यात चुकून म्हणत नाही मी, पावसाळ्यात जर सिंहगडला गेला आणि जर त्या ठिकाणी पाऊस सुरू होत असेल तर यासारखा आनंद दुसरा नाही. म्हणजे एखाद्या किल्ल्याची असणारी उंची, त्या किल्ल्यानंतर त्या उंचीवर येणारे पाण्याचे ढग किंवा त्यातून येणारे जे की सुंदर असं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं, ते तुषार असतील, ते पाणी असेल, ह्या सर्व गोष्टी आपण तिथे फिरत असतो. म्हणजे आपल्या ॲक्टिव्हिटीज काय, जस्ट तिथं आपण इकडे तिकडे म्हणजे मुवमेंट करतो, आपल्याला नजरेला जे चांगलं असेल ते टिपण्याचा प्रयत्न करतो आणि यातून आपण आनंद मिळवतो. आणि ह्या सर्व गोष्टी उपलब्ध करून देणं, द फॅसिलिटीज क्रिएटेड टू कॅटर देअर नीड्स, म्हणजे ग्राहकांच्या असणाऱ्या ह्या ज्या गोष्टी असेल, म्हणजे मला तिथं राहण्याची व्यवस्था करून देणं, महाबळेश्वरला मला एखाद्या चांगल्या ठिकाणी रिसॉर्ट करून देणं, किंवा मला एखादं हॉटेल बुक करून देणं, किंवा मला तिथं ट्रॅव्हलिंगसाठी जी सोय लागतं वेगवेगळ्या पॉईंट्सला ही उपलब्ध करून देणं, ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने कशामध्ये येतात? पर्यटनामध्ये. पर्यटनामध्ये नुसतं प्रवास येत नाही, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ द व्हेरियर कॉम्पोनंट्स, वेगवेगळे घटक येतात. म्हणजे तुमचं त्या ठिकाणी राहण्याचं असेल, अकोमोडेशन असेल, तुम्हाला त्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग लागत असेल, तुम्हाला त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था लागत असेल, तुम्हाला त्या ठिकाणी गाईड लागत असतील, हे सर्व जे प्रॉडक्ट्स असतात एक कंबाईनली जेव्हा आपण विचार करतो, देन इट इज कॉल्ड द टुरिझम. म्हणजे हे ज्या गोष्टी असतात टुरिझममधली, हे पर्यटनामधली ही अत्यंत महत्त्वाची बाब असते की हे वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स आहेत, वेगवेगळे घटक या ठिकाणी असतात. म्हणजे नुसतं पर्यटन म्हणजे एखाद्याला
प्रवासाला सोडून देणं नाही, तर त्याला त्या प्रवासामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे ज्या ठिकाणाहून तो निघालेला आहे त्या ठिकाणाहून परत त्याला त्याच ठिकाणी आणणं. आणि ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज म्हणजे प्रवासामध्ये ट्रॅव्हलिंग असेल, प्रवासामध्ये त्याची राहण्याची व्यवस्था असेल, प्रवासामध्ये त्याची जेवणाची व्यवस्था असेल, त्याला वेगवेगळ्या स्थळाला भेटी देण्याची व्यवस्था असेल, त्याला ते स्थळांची माहिती सांगणारे गाईड्स असतील आणि त्यांना सर्वांना घेऊन चालणारे जे ऑपरेटर्स असतात, जी माणसं असतात, या सर्वांच्या सेवा प्रामुख्याने पर्यटनामध्ये दिल्या जातात. आणि म्हणून पर्यटन हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आणि ही इंडस्ट्री आहे, लक्षात घ्या, ही एक प्रकारची इंडस्ट्री आहे, एक व्यवसाय आहे, उद्योग आहे. आणि त्या उद्योगाची भरभराट प्रामुख्याने प्राचीन काळापासून हळूहळू होत गेली. आज त्याला एक 6 ते 7% वर प्रामुख्याने आपण कॉन्ट्रीब्युशन करतं टुरिझम इंडस्ट्री. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी प्रामुख्याने अभ्यासायला पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा विचार करतो की एखादी इंडस्ट्री म्हणजे तुम्ही उद्योग व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करू शकता. उद्या मला या इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल, मला उद्या हा उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल, तर प्रामुख्याने तुम्हाला बेसिक काय असतं की त्यामधील असणाऱ्या ज्या कन्सेप्ट असतात त्या अभ्यास करणं. तर त्या अभ्यासून पुढं आपण अधिक चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. तर ह्या ज्या व्याख्यामधून स्पष्ट होतं की पर्यटन म्हणजे काय की आपल्या नेहमीच्या प्लेसला, ठिकाणाला सोडून, मग ते राहण्याचं ठिकाण असो की कामाचं ठिकाण असो, याला सोडून काही काळापुरतं तात्पुरतं दुसऱ्या ठिकाणी राहण्याला जाणं आणि त्या ठिकाणी ज्या काही आपण ॲक्टिव्हिटीज करतो तर तिथं राहून आपल्याला ज्या गोष्टी करायच्या असतील त्या करणं आणि त्यातून आनंद मिळवणं, त्यासाठी लागणाऱ्या ज्या बाबी असतील त्या पूर्ण गरजा पूर्णतः पर्यटन व्यवसायामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केले जातात. तर याला पर्यटन असं म्हटलं जातं. तर मग ही जी गोष्ट पर्यटनाची आहे म्हणजे आपण या डेफिनेशनतून एक लक्षात घेतलं पाहिजे की जस्ट सिम्पल पर्यटन म्हणजे काय की राहत्या ठिकाणावरून नेहमीच्या कार्याच्या ठिकाणावरून बाहेर कुठंतरी जाणं आणि आपल्याला आनंद मिळेल, आपल्याला समाधान मिळेल अशा ॲक्टिव्हिटीज तिथं जाऊन करणं, त्याला पर्यटन असं म्हटलं जातं. आणि त्या गरजा असतील त्या प्रामुख्याने जे उद्योग व्यवसाय असतात त्या पूर्ण करत असतात. तर याला पर्यटन असं म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंट आपण विचारात घेऊ. आता जेव्हा आपण विचारात घेतो की हा कधी सुरू झाला म्हणजे पर्यटन व्यवसायाचा जेव्हा मी विचार करतो तर प्रामुख्याने हा कधी सुरू झाला व्यवसायामध्ये, याला आपण जर विचारात घेतलं की पर्यटन व्यवसायाची सुरुवात कधी आहे म्हणजे असं म्हटलं जातं की जे 6व्या सेंचुरी म्हणजे आपण जर म्हटलं ट्रॅव्हल इज एन एन्शियंट फिनॉमिना ट्रेसिंग इट्स एक्झिस्टन्स फ्रॉम द 6th century इन अ बेबिलॉन अँड इजिप्शियन एम्पायर्स. म्हणजे 6व्या सेंचुरीपासून प्रामुख्याने सुरुवातीचा हा काळ होता की जिथं आपण त्याचं अस्तित्व होतं, तर पर्यटन हे अस्तित्वात होतं. पण रोमन साम्राज्याच्या माध्यमातून प्रामुख्याने हे अधिक विकसित झालं. मध्यंतरचा जो काळ होता एक काळ होता की ज्यानंतर ही साम्राज्य जी आहे ती नष्ट होत आली आणि मग त्या ठिकाणी पुन्हा मग एक काळ जो होता तो थांबला गेला. पण अजून मग मिडियल एजेसमध्ये म्हणजे मध्ययुगामध्ये पुन्हा धार्मिक कारणासाठी लोक बाहेर पडायला लागले. म्हणजे धार्मिक कारणासाठी की ठीक आहे मला हे करायचं आहे, मला या ठिकाणी जायचं आहे. मग तशा पद्धतीनं जसं आपण जर विचार केलं की आज प्रत्येक धर्माचे लोक त्यांच्या धर्मस्थळाला भेटीसाठी देतात. जसं आपल्याकडे विचार केला तर मुस्लिम असतील तर मक्का मदिनाला जायला प्रत्येकजण तयार असतो. हिंदू असतील तर भारताचाच विचार केला तर 4ही धाम करण्याचा त्यांचा विचार असतो. 4 धाम पूर्ण झाले पाहिजे असं त्यांना विचारतो. जैन असतील तर त्यांचे जे काही महत्त्वाचे स्थळ आहेत जैनमध्ये म्हणजे त्या जैन ठिकाणी जाऊ शकतात. तुम्ही जर शिखांचं म्हटलं तर अमृतसर असेल किंवा नांदेड असेल अशा ठिकाणी त्यांचे ते जात येत असतात. म्हणजे धार्मिक कारणासाठी सुद्धा मध्ययुगांमध्ये या लोक येण्या जाण्याला सुरुवात झाली. आणि मग एक 18व्या शतकात प्रामुख्याने युरोपमध्ये ॲन्युअल हॉलिडे ही कन्सेप्ट समोर आली आणि हे लँडमार्क ठरलं. म्हणजे ट्रॅव्हलचं ॲन्युअल
हॉलिडेज म्हणजे सुट्यांच्या काळात ती लोक 18व्या शतकात बाहेर पडायला सुरुवात झाली आणि अशा पद्धतीने हळूहळू पुन्हा टुरिझम जे आहे ते विकसित व्हायला गेलं. भारताचा जर विचार केला तर आपल्या इथे उशिरा सुरू झालं आणि मग गव्हर्नमेंटनं प्रामुख्याने एफर्ट्स घेतले 1950च्या मध्यामध्ये आणि मग हळूहळू ते जी काही एफर्ट्स असतील ते पूर्णत्वाला येत गेले आणि मग त्याचा विकास झाला आणि मग प्रामुख्याने अशा पद्धतीनं पर्यटन हे समोर आलं. म्हणजे 6व्या सेंचुरीमध्ये ज्याची अस्तित्वात होतं ते पुन्हा युरोपियन साम्राज्याच्या माध्यमातून अधिक चांगलं समोर आलं. पुन्हा त्यामध्ये आपण विचार करतो की मध्ययुगामध्ये धार्मिक बाबींसाठी याचा यूज केला गेला पर्यटनासाठी, की जे काही धार्मिक स्थळं असतील त्यांना भेटी देण्यासाठी. मग ॲन्युअल हॉलिडे ही कन्सेप्ट आली 18व्या शतकामध्ये आणि मग हळूहळू ही कन्सेप्ट जी आहे ती डेव्हलप केली जाते. आणि आज तर अशी परिस्थिती आहे की मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा आपण विचार करतो की अतिशय चांगल्या पद्धतीने ही इंडस्ट्री समोर येत आहे. म्हणजे आकडेवारी जर पाहिली तुम्ही तर ते तुम्हाला दिली जाईल की रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये चांगल्या पद्धतीने याचा वाटा आहे. तुमच्या उत्पन्नामध्ये सुद्धा चांगला 6 ते 8% पर्यंतचा वाटा आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी ही इंडस्ट्री आज निर्माण करत आहे आणि म्हणून प्रामुख्याने हे अत्यंत महत्त्वाची पूर्ण अशी इंडस्ट्री ठरतं. नेक्स्ट एक बाब महत्त्वाची ठेवा की जेव्हा आपण या बाबीचा विचार करतो तर आपल्याला ट्रॅव्हल करता लोक का प्रवृत्त होतात, प्रामुख्याने काय कारण असतील ट्रॅव्हलच्या बाबतीत हे आपण विचारात घेऊ की लोक कशासाठी ट्रॅव्हल्समध्ये जातात, म्हणजे काय कारणं असतात. द मोस्ट कॉमन रिझन्स फॉर द पीपल टू ट्रॅव्हल अवे फ्रॉम द होम. काय कारणं आहेत? टू स्पेंड द हॉलिडे लेझरली, टू विजिट द फ्रेंड्स अँड रिलेटिव्स, टू अटेंड द बिझनेस अँड प्रोफेशनल एंगेजमेंट, टू गेट द हेल्थ ट्रीटमेंट, टू अंडरटेक द रिलिजियस ट्रिप्स, एनी अदर पर्सनल मोटिव्स. म्हणजे ही सर्व कार्य आहेत. म्हणजे आपण आपल्याला आनंद घेण्यासाठी आपले जे काही सुट्यांचा काळ असतो त्यात आपल्याला थोडं रिलॅक्स व्हायचं असतं म्हणून आपण बाहेर पडतो. काही मित्र असतात, काही नातेवाईक असतात, त्यांच्या भेटीसाठी आपण बाहेर पडतो. काही बिझनेस आणि प्रोफेशनल बाबी असतात त्यासाठी आपण बाहेर पडतो. हेल्थ ट्रीटमेंट असतात. काही गोष्टी कशा असतात, आता सिम्पल बाब तुम्हाला आयुर्वेदामध्ये किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंट जे आहेत किंवा काही गोष्टींच्या आता मेडिकल लाईनमध्ये सुद्धा की तुम्हाला तिथे जाऊन ती ट्रीटमेंट घ्यावी लागते. म्हणजे पुण्याच्या आजूबाजूला जर तुम्ही विचार केला तर बरेचसे असे आयुर्वेदिक सेवा आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही वास्तव्य करावं लागेल आणि तुम्ही तिथे जाऊनच राहावं लागेल. म्हणजे एक प्रकारचं पर्यटन तुम्हाला मिळेल. आपल्या भागात जर विचार केला तर नागपूरजवळ माधवबाग म्हणून आहे. म्हणजे तुमचे वेट लॉस वगैरे जे प्रकार आहे, डायबिटीस वगैरे जे प्रकार आहे कमी करण्यासाठी तुम्हाला तिथं मुक्कामी लोक ठेवल्या जातात. म्हणजे एक प्रकारची हेल्थ ट्रीटमेंट तुम्ही तिथे थांबून घेता तुमच्या नेहमीच्या ठिकाणाच्या व्यतिरिक्त. धार्मिक यात्रा असतील त्यासुद्धा या ठिकाणी जसं आपण सुरुवातीला सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धामला जाऊन एखादी रामकथा आयोजित करणे आणि त्या माध्यमातून लोकांना पर्यटन घडून आणणं हे सुद्धा या ठिकाणी होऊ शकतं. आणि इतर गोष्टी असतात, पर्सनल मोटिव्ज असतात. जसं आता मला जर म्हटलं की किल्ले पाहणं हे माझं जर छंद असेल तर मी त्या ठिकाणी जाईल. मला अपंगांना घेऊन एखादी ट्रिप, जसं आपल्या इथं अकोल्यामध्ये एक अपंगाचं ग्रुप काम करतो जो प्रामुख्याने या लोकांना घेऊन वेगवेगळे किल्ल्यावर नेतो. वेगवेगळ्या ज्या की ट्रॅकिंग असतात त्या ठिकाणी त्यांना प्रयत्न करतो. अजिंक्य ग्रुप म्हणून आहे. तर हे जे ग्रुप्स असतात ते पर्सनल मोटिव्ह असतो की या कारणासाठी मी काम करेन. सामाजिक ह्या सेवा मी प्रामुख्याने लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्या लोकांना त्यामधून आनंद देण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे अशा स्वरूपाचे कारणं असतात ज्यामुळे लोक प्रवासासाठी बाहेर पडतात आणि ही सर्व कामं, ही सर्व बाबी एखादा बिझनेस निर्माण करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. मग अशा स्वरूपाचा जेव्हा आपण विचार करतो की ह्या गोष्टी केल्या तर ट्रॅव्हल होऊ शकतं, ह्या गोष्टी केल्या तर प्रवास होऊ शकतो, तर त्या बाबी आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. मग आता अजून एक महत्त्वाचं की कोणकोणत्या प्रकारचे टुरिझम आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करता की कोणकोणत्या स्वरूपाचे पर्यटन हे जनरली होतात, म्हणजे त्याचे फॅक्टरायझेशन केलेलं आहे. वेगवेगळे पर्यटन म्हणजे ज्या गोष्टी आपण दैनंदिन जीवनात तर आपण हे करत असतो, आपल्याला माहीत असतात, पण अजून बारकावे जेव्हा आपण विचार घेतो तेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात येतं की या पद्धतीनं आपण आपला बिझनेस स्टार्ट करू शकतो.
मला कोणासाठी काम करायचं. म्हणजे एक लक्षात घ्या की सेगमेंटेशन ऑफ द सर्व्हिस, म्हणजे मला कोणासाठी काम करायचं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि मग आपल्याला या फॅक्टरमधून, या प्रकारातून, या पर्यटनाच्या वेगवेगळ्या प्रकारातून कोणत्या प्रकारामध्ये मला काम करायचं, माझी सर्व्हिस इंडस्ट्री येईल आणि मी ती चालू करू शकतो. मग यासाठी प्रकार अभ्यासणं गरजेचं असतं की मला कशासाठी काम करायचं, मला मास टुरिझमसाठी काम करायचं का, मला बिझनेससाठी काम करायचं का, की मला अजून कोणा बाजू, हे पाहण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला इथं अभ्यासावं लागतील कोणत्या प्रकारचे पर्यटन असतात. टुरिझम टाईप्स आपल्याला इथे विचारात घ्यायला लागतील. मग ही बाब आपण प्रामुख्याने विचारात घेऊ. पहिला टाईप्स आहे की मास टुरिझम, म्हणजे रिलिजियस प्लेसेस असतील, थीम पार्क्स असतील, बोट रिसॉर्ट वगैरे, म्हणजे ज्या ठिकाणी मॅक्झिमम लोक जातात, ज्या ठिकाणी अधिकाधिक लोक आपल्याला न्यायचे असतात, त्याला मास टुरिझम म्हणतात. अल्टरनेटिव्ह टुरिझममध्ये प्रामुख्याने की इंडिव्हिज्युअल विथ अकॉमोडेशन इन कॅरीड इन द गो, म्हणजे आता अल्टरनेटिव्ह की हे करायचं आहे मला, की एखादा वैयक्तिक व्यक्ती असेल आणि तिला स्वतःचं असं प्लॅन करायचं असेल, टूर प्लॅन करायचं असेल आणि त्यासाठी आपण प्रत्येकासाठी काम करत असू, तर ते अल्टरनेटिव्हमध्ये जाईल. बिझनेस असेल म्हणजे तुमच्या बिझनेस मीटिंग्स असतील, तुमचे वर्कशॉप असतील, कॉन्फरन्सेस असतील, तर या माध्यमातून सुद्धा तुम्ही पर्यटन करू शकता. म्हणजे आता इथं तर तुम्हाला बरेचदा असं म्हणतं की मला कोणासाठी काम करायचं. मी तुम्हाला म्हटलं की मला कोणासाठी, टार्गेट ग्रुप कोणता आहे. मग मी जर माझ्या डोक्यामध्ये ठरवत असेल माझी सर्व्हिस इंडस्ट्री करताना की मी बिझनेसचेच लोकांचा विचार करेल, मी मासकडे वळणार नाही, मी नेचरकडे वळणार नाही, मी कोणत्याही बाबीकडे वळणार नाही, मी बिझनेसकडेच वळेल. मग बिझनेस मीटिंग कशा प्लॅन करायच्या, बिझनेस मीटिंगमध्ये कोणकोणत्या प्रामुख्याने प्रॉडक्ट्स आपल्याला देता येतील, त्यांना अकॅडमिशन कशा पद्धतीचं राहील, त्यांना ट्रॅव्हलची सोय कशा पद्धतीनं राहील, त्यांच्या जे काही त्यांना कल्चरल बाबी लागत असतील त्या कशा लागतील, त्यांचं एंटरटेनमेंट कसं होईल, ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने प्लॅन केल्या जातात. कॉन्फरन्समध्ये सुद्धा तसंच असतं. कॉन्फरन्सच्या बाबतीत तुम्हाला जर सांगायचं म्हणजे आता आपला नवीन कन्सेप्ट आहे, विद्यार्थ्यांना सुद्धा घेऊन लोक कॉन्फरन्सला आजकाल जातात, पण ती कॉन्फरन्स कधी, जेव्हा विद्यार्थी पेपर तयार करत असतील तर. आपण ही कन्सेप्ट रुजवण्याचा प्रयत्न करीत आहे, आपल्या डिपार्टमेंटला ही कन्सेप्ट आपण रुजवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे आपण पोरांना कंपल्शन करत आहे. तुम्ही जेव्हा 3rd सेमिस्टरला जाता तेव्हा रिसर्च मेथॉडॉलॉजी नावाचा एक सब्जेक्ट असतो आणि त्यामध्ये तुम्हाला रिसर्च पेपर लिहिण्याचं एक बाब दिलेली आहे. रिसर्च पेपर म्हणजे एखाद्या गोष्टीवरचा पूर्ण अभ्यास करून केलेला निबंध. म्हणजे आता जर तुम्ही विचार करता हा जो सब्जेक्ट आपला आहे यामध्ये प्रामुख्याने कस्टमर सॅटिस्फॅक्शन हा भाग येतो किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रीचा भाग येतो. जसं आपण म्हटलं की एखादी टुरिझम इंडस्ट्री घ्यायची आणि तिचा अभ्यास करायचा आणि त्या आधारावर आपले मतं प्रदर्शित करायचं. म्हणजे अशा स्वरूपाचे जेव्हा आपण पेपर तयार करतो, निबंध तयार करतो, स्वतःचा असं एक अभ्यास करतो आणि ते घेऊन मग जेव्हा विद्यार्थ्यांना आपण एखाद्या कॉन्फरन्सला जातो, घेऊन जाऊ शकतो. म्हणजे आपण आता ही रुजवण्याचा प्रयत्न केला. एक थोरात नावाचा विद्यार्थी आहे, भरपूर सारे रिसर्च पेपर तो पोरगा लिहित आहे. काही काळ शिरा सुरुवात झालेली आहे. म्हणजे तुम्हाला माहितीसाठी सांगतो की हा सब्जेक्ट तुम्हाला एक रिसर्च तयार करण्यासाठी अतिशय कामी पडतो. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीचा अभ्यास करू शकता. दुसरा सेकंड सेमला जाताना कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इन बिझनेस, लक्षात घ्या, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इन बिझनेस, यामध्ये स्टॅटिस्टिकल टूलचा तुम्हाला अभ्यास करायचा. स्टॅटिस्टिकल टूल्स जे असतात, समजा हायपोथिसिस असतं, त्या हायपोथिससाठी कोणती टेस्ट लावायची आणि ते कशा पद्धतीनं समोर यायचं. म्हणजे स्टॅटिस्टिकल टूल्स कशा पद्धतीने यूज करायचे आपल्या रिसर्च पेपरमध्ये, हे सेकंड इयरला तुम्ही शिकता. 3rd सेमिस्टरला जेव्हा जाता तर त्यावेळेस रिसर्च मेथॉडॉलॉजी नावाचा सब्जेक्ट शिकता आणि रिसर्च पेपरचं काय डिझाईन असतं हे डिझाईन तुम्ही समजू शकता आणि मग त्या आधारावर तुम्हाला रिसर्च पेपर लिहायला लागतात. आता दुर्दैवानं म्हणा, कोविडची परिस्थिती लागली, आपण एखादी चांगली गोष्ट सुरू करायची आणि अशा परिस्थिती निर्माण व्हायच्या. म्हणजे त्यामुळे कदाचित पाहिजे तसा रिस्पॉन्स पोरांकडून नाही कलेक्ट करता आला, तरीसुद्धा काही पोरांनी रिसर्च पेपर तयार केलेले आहेत. आपण
बंधनकारक केलं होतं पोरांना की तुम्ही जर रिसर्च पेपर तयार करत असाल तर तुम्हाला इंटरनलचे आउट ऑफ मार्क्स देऊ, अदरवाईज नाही. मग अशा पद्धतीनं ते पोरं तयार होत आहेत आणि तुम्हाला त्या पद्धतीनं तयार करण्याचा आपला माणूस आहे. मला तुम्हाला सुद्धा हे अपील करता येईल, मराठी मीडियम असो की इंग्लिश मीडियम असो तो प्रॉब्लेम नाही, तुम्ही या पद्धतीनं अभ्यास करायचा. आणि मग कॉन्फरन्सेस काय असतात की सकाळचं सेशन असेल त्यामध्ये तुम्हाला कॉन्फरन्सेसमध्ये स्वतःचे पेपर प्रेझेंट लोक करतात, दुपारचे प्रेझेंट करतात आणि 4 नंतर तुम्हाला वेळ असतो. तुम्ही आउटडोअर करून पुन्हा संध्याकाळी येतात आणि तिथं तुम्हाला रिक्रिएशनची सोय असतं, तिथे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेतात आणि त्या पद्धतीनं जेवण वगैरे सर्व व्यवस्थित. म्हणजे 3 गोष्टी इथं विचारात घेतल्या जातात. जेव्हा तुमची बिझनेस मीटिंग असेल, वर्कशॉप असेल, कॉन्फरन्स असेल, तुमच्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला ॲकोमोडेशन महत्त्वाचं असतं, राहण्याची लोकांची व्यवस्था व्यवस्थित करावं लागतं, तुम्हाला त्यांना प्रवासासाठी सेवा उपलब्ध करून द्यावं लागतात. जसं आउटडोरिंगसाठी त्यांना जायचं असेल तर तुमच्या कॉन्फरन्सच्या प्लेसमधून तुमच्या मीटिंगच्या प्लेसच्या ठिकाणाहूनच त्यांना ती सोयसुद्धा उपलब्ध करून द्यावं लागतील. त्याची पेमेंट वाटल्यास ते करतील, पण ती सोय उपलब्ध करून द्यावं लागतं. त्यांचं रिक्रिएशन जे असते म्हणजे संध्याकाळची जी वेळ असतं, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम अरेंज करून त्यांना त्या पद्धतीनं आनंदी ठेवण्याचं काम केलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं की यामध्ये जे काही त्यांना जेवणाची व्यवस्था असतं तीसुद्धा अत्यंत व्यवस्थित केली जाते. आणि अशा स्वरूपाचं जर टूर अरेंज करण्यामध्ये आपण जर चांगलं प्रॉडक्ट डिझाईन केलं असेल आणि मग आपण बिझनेस हे सेगमेंट केलं असेल तर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ह्या सर्व गोष्टी होऊ शकतात. काही लोक असतात, तिसरा पार्ट येतो की प्लेजर, एक आनंद म्हणून लोक बाहेर पडतात. म्हणजे आता व्हॅकेशन असेल, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील, दिवाळीच्या सुट्ट्या असतील, त्यासाठी आपण बाहेर पडतो. काही लोकांना त्या ठिकाणी दुसरी अजून महत्त्वाची बाब असते की योगा असतं साठी कुठं लोक बाहेर जातात. म्हणजे योगात शिबिर असतात, तुमचे वेगवेगळ्या स्वरूपाचे असे आनंददायी जीवनासाठी शिबिरं अरेंज करण्याची पद्धत आहे. म्हणजे ज्यामध्ये आपण म्हणतो की या लोकांची, जसं आपण सांगता नाही येणार मला की एखादा ग्रुप असतो की तो त्यासाठीच काम करतो. म्हणजे जसं समजा आपण रामदेव बाबाचं जरी नाव घेतलं तर योगा शिबिरं ते वेगवेगळे आयोजित करतात, त्यांच्या कॅम्पेनला ते त्या ठिकाणी बोलावतात आणि लोकांना तिथे अरेंज करतात. राधे राधे नावाचा एक ग्रुप आहे, ती त्या पद्धतीने लोकांना आनंदी ठेवण्यासाठी त्याच्या पद्धतीचे काम करतात. पुढं अजून काही ग्रुप्स असे काम करताना दिसतात की जे ग्रुप्स प्रामुख्याने तुम्हाला सांगतात की आनंददायी जीवन जगा आणि त्यासाठी आमच्याकडे या, राहा. त्या शिबिरामध्ये प्रामुख्याने तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मानसिक संतुलित व्हा. काही ठिकाणी मेडिटेशन असतात, म्हणजे अतिशय चांगले ठिकाण आहे, जे हिल स्टेशन असतात त्या ठिकाणी मेडिटेशनचे प्रोग्राम्स असतात. मग त्या ठिकाणी लोकांना 1-1 महिना 2-2 महिने लोक राहतात आणि आपल्या दैनंदिन जीवनाच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी जाऊन शांतता मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्यात परिवर्तन करण्यासाठी हे प्रयत्न असतात. आणि ह्या स्वरूपाचे जे काही प्लेजर म्हणजे त्या ठिकाणी आनंददायी जीवन जगण्यासाठी काही ट्रिप्स ज्या अरेंज केल्या जातात नेचर असतात. समजा नेचरवर म्हणजे नैसर्गिक बाबींवर विचारात केलं जातं, जसं इको टुरिझम असेल, वाईल्ड लाईफ असेल किंवा मग फार्म व्हिजिट्स असतील. बरेचदा आता जेव्हा आपण विचार करतो फार्म व्हिजिटमध्ये एखाद्या नवख्या माणसाला लागेल की वाटेल की काय याच्यात लोक जातात आणि भेटी देतात. पण जेव्हा आपण निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याचा प्रयत्न करतो, वेगवेगळ्या शेतींच्या माध्यमातून ते पाहण्याचा प्रयत्न करतो, ते एक प्रकारचं वेगळा आनंद मिळतो. जसं समजा आपण इथल्या आपल्या भागाच्या ऐवजी आपण जर पश्चिम महाराष्ट्रात जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला की तिथली शेती ते लोक कशा पद्धतीनं करतात, कशा पद्धतीनं त्यांनी डाळिंबाची लागवड केलेली आहे, कशा पद्धतीनं नाशिकच्या भागात जाऊन द्राक्ष कशा पद्धतीनं लागवड केलेली आहे, म्हणजे त्यामधून आपण आपल्या दैनंदिन जीवनाच्या व्यतिरिक्त जाऊन काम करतो. म्हणजे जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जर गेलेत, प्रामुख्याने संगमनेर तालुका वगैरेचा जो भाग आहे त्यामध्ये आम्ही सुद्धा जाऊन आलो, तर एक गोष्ट दिसून आली की त्या ठिकाणी त्यांच्या बागा आहेत, त्याच ठिकाणी त्यांची घरं आहेत आणि त्याच ठिकाणावर प्रामुख्याने 1 किंवा 2 जर्सी गाई तिथं आहेत. म्हणजे 3-4 गायींच्या आधारावर दूधोत्पादन ते करतात, फळाची सुद्धा उत्पादन करतात
आणि सोबतच 1-2 शेळी पालन म्हणजे बकऱ्यासुद्धा ते सांभाळतात. म्हणजे एक प्रकारचं त्यांच्या शेतीला त्यांनी सपोर्टिंग केलेलं आहे. कोणता सपोर्ट केलेला आहे? दुग्ध व्यवसायाचा आणि शेळी पालनाचा. म्हणजे काही कारणास्तव जर आर्थिक परिस्थिती कमी जास्त झाली तर हा दुसरा व्यवसाय प्रामुख्याने त्यांना सपोर्टिंग ठरतो आणि हे कारण ठरतं की आपण ज्या व्यवसायात आहे त्या व्यवसायातून आपल्याला स्टॅबिलिटी मिळते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही ऑब्झर्व केलं जेव्हा आम्ही व्हिजिटला गेलो की त्या प्रत्येक ठिकाणी त्या त्या कुटुंबामध्ये ह्या 3 गोष्टी कॉमन आहेत. म्हणजे फळ आहे, फळबाग आहे छोटीशी का असे ना, सोबतच त्यांच्या ठिकाणी शेळीपालन आहे, सोबतच त्यांच्या ठिकाणी दुग्धपालनासाठी जर्सी गाई आहेत. म्हणजे याचा अर्थ आहे की जेव्हा आपण बाहेर पडतो नैसर्गिक वातावरणात तर फिरतच असतो, पण ह्या सुद्धा गोष्टी आपण अभ्यासू शकतो. वाईल्ड लाईफमध्ये जर आपण विचार केला की एक आनंद आहे काय आहे, किंवा अरण्यामध्ये जाऊन कशा पद्धतीनं ते राहतात, प्राणी कसे असतात, यामधून सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतो. म्हणजे इको टुरिझममध्ये तर या कन्सेप्ट आलेले आहे की कशा पद्धतीनं ह्या वनस्पती ज्या आहेत, निसर्ग जे आहेत ते माणसाला उपयुक्त ठरेल, त्या प्रत्येक बाबीचं ज्ञान आपल्या इथून सुद्धा बरेचसा आपला कॉलेजच्या बॉटनी डिपार्टमेंट जे आहे ते काटेपूर्ण अभयारण्यामध्ये जातात आणि तिथं ज्या काही वनस्पती आहेत त्याचा अभ्यास करतात आणि त्या कशा फायदेशीर आहेत ह्यासुद्धा समजून घेतात. म्हणजे अशा प्रकारचं नैसर्गिक ठिकाणी सुद्धा आपण पर्यटन करू शकतो. कल्चरल असेल, वेगवेगळ्या गोष्टी असतात, वेगवेगळे बाबी अभ्यासण्यासाठी समजा किल्ले पाहायचे असतील, एखादे चांगले ठिकाणं पाहायचे असतील तर भारतामध्ये किंवा बाहेरसुद्धा ह्या खूप साऱ्या गोष्टी आपण पाहू शकतो. काही टुरिझम असतात सोशल पॉईंट ऑफ व्ह्यू असतात. म्हणजे जर आपण विचार केला की आता जे मागच्या वेळेस प्रामुख्याने पाण्याचा जो कन्सेप्ट आला होता, आमिर खान वगैरे जो ग्रुप होता किंवा नाना पाटेकर असतील हे ग्रुप होता, तर यांनी काय केलेलं होतं की पाण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यासाठी वॉटर कप नावाची जी कन्सेप्ट प्रामुख्याने समोर आली होती, जलसंधारणाच्या कामासाठी लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्रित येत आणि त्या ठिकाणी काम करत, म्हणजे त्यांच्या दैनंदिन जीवनातून बाहेर पडून त्या ठिकाणी येऊन काम करत, एक प्रकारचं पर्यटनच आहे, त्यातून सोशल ॲक्टिव्हिटी करतात आणि हे जी काम असतात असे प्रामुख्याने सोशल पर्यटनामध्ये येतात, सामाजिक पर्यटनामध्ये येतात की ज्या ठिकाणी तुम्ही एक समाजासाठी काही गोष्टी करत असता, सोबतच तुमच्या दैनंदिन जीवनापासून तुम्ही दूर जाता आणि आनंदसुद्धा घेतात. काही रिक्रेशनल टुरिझम असतात की जो आनंद तुम्हाला निर्माण करायचा असता, समजा आता एखाद्या गोव्याला व्हिजिट करायची आहे, तिथं जाऊन कॅम्पिंग करायचं आहे, म्हणजे अशा पद्धतीनं आपण ते सुद्धा टुरिझम विचार करू शकतो. ॲक्टिव्ह टुरिझम असतात. ॲक्टिव्ह म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी काम, जसं मी तुम्हाला सांगितलं की एखादा अजिंक्य ग्रुप अकोल्यातला असतो की जो कोणासाठी काम करतो, जो दिव्यांग जे असतील, म्हणजे अपंग जे असतील प्रामुख्याने, की ज्यांचा हात नाही, पाय नाही, या लोकांना बाहेर घेऊन जातो आणि त्यांना त्या वातावरणातून प्रामुख्याने एक आनंद देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एक ॲक्टिव्हिटी राहते आणि ती ॲक्टिव्हिटी ती प्रामुख्याने सातत्याने पार पाडतात. मग ही सुद्धा एक कन्सेप्ट पर्यटनाची आहे. स्पोर्ट टुरिझम राहतात, वेगवेगळ्या खेळ जे असतात यासाठी ते काम करतात. मग ती म्हणजे एखादी ठिकाणी जाऊन त्याचं आयोजन करणं, क्रीडा आणि बाबींचं, जसं आपण विद्यापीठाच्या टीम्स असतात, आपण सुरुवातीला आपल्या स्तरावर काम करतो, जिल्हा स्तरावर जातो, विद्यापीठ स्तरावर जातो, महाराष्ट्र स्तरावर जातो आणि नॅशनल आणि मग इंटरनॅशनल. म्हणजे ह्या ज्या स्टेप्स असतात यासाठी बाहेर पडणं म्हणजे स्पोर्ट टुरिझम असं म्हटलं जातं, किंवा वेगवेगळे स्पोर्ट आयोजित करून लोकांना त्या ठिकाणी बोलावणं, हे सुद्धा स्पोर्ट टुरिझममध्ये जातं. म्हणजे स्पोर्ट ॲक्टिव्हिटी कुठं अरेंज होईल? स्पोर्ट ॲक्टिव्हिटी पुण्याला अरेंज होईल, स्पोर्ट ॲक्टिव्हिटी मुंबईला अरेंज होईल, नागपूरला अरेंज होईल आणि त्या ठिकाणी लोकांना बोलावं. जसं आता आपण ग्रामीण भागाचा जर विचार केला तर आता कुठं आपले बैलांचे पट बंद झाले, त्याच्यावर रिस्ट्रिक्शन आल्या. म्हणजे ग्रामीण भागासाठी काय होतं की या यात्रेमध्ये हा पट आहे, लोक तिथं जाऊन प्रामुख्याने त्या खेळामध्ये भाग घ्यायचे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या टुरिझममध्ये मोडतात. रिलिजियस टुरिझम, तुमच्या तीर्थयात्रा ज्या असतील ह्या सर्वच्या सर्व प्रामुख्याने रिलिझममध्ये येतात. वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना भेटी देणे आणि त्या माध्यमातून पर्यटन घडवून आणणे. मी तुम्हाला सांगितलं की फार साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे
दोन गोष्टी होतात यामध्ये, की लोकांना इन्व्हॉल्व केलं जातं आणि त्यातून तुम्हाला उत्पन्नाचे मार्गसुद्धा भेटतात. म्हणजे ही सुद्धा कन्सेप्ट डोक्यात जर ठेवली, चांगल्या सोयी लोकांना उपलब्ध करून दिल्या, तर लोक तुमच्याकडे यायला तयार असतात. हेल्थ आणि मेडिकल टुरिझम, जसं तुम्हाला सांगितलं की माधव बाग असेल, तिथं जाऊन ट्रीटमेंट घेणं एक प्रकारची काय झालं, पर्यटनच झालं. कोणतं पण वैद्यकीय पर्यटन. ॲडव्हेंचर टुरिझम, शिखर गाठायचं आहे, कळसुबाईचं शिखर महाराष्ट्रातील सर्व उंचावर आहे असं म्हणायचं आहे, त्याच्यावर चढायचं आहे, ॲडव्हेंचर आहे. उद्या एखादा हिमालयात जाऊन चढायचं असेल, ॲडव्हेंचर आहे. म्हणजे नवीन ठिकाणी काही गोष्टी करणं, ह्या सर्वच्या सर्व कॉन्सेप्ट, ह्या वेगवेगळ्या टाईप्स आहेत. हे जे टाईप्स आहेत, हे जे प्रकार आहेत टुरिझमचे, हे टुरिझमचे प्रकार ठरवून आपण सेगमेंटेशन करू शकतो की मला कोणासाठी काम करायचं, आणि मग तशा पद्धतीच्या सेवा ज्या आहेत त्या सेवा आपण प्रामुख्याने तयार करू शकतो. ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने आपण इथं पाहिलेल्या आहेत. पुढच्या पिरियडला याच्या व्यतिरिक्त ज्या बाबी आहेत त्याचा आपण अभ्यास करू, आणि मग तुम्हाला म्हणजे प्रामुख्याने जी बाब आहे मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू, आज आपण टुरिझम ही कन्सेप्ट समजून घेतली. कोणकोणत्या प्रकारचे टुरिझम आहे, जसं मास टुरिझम असेल, अल्टरनेटिव्ह टुरिझम असेल, बिझनेस असेल, प्लेजर असेल, नॅचरल असेल, कल्चरल असेल, सोशल असेल, रिक्रिएशन असेल, ॲक्टिव्ह असेल, स्पोर्ट असेल, रिलिजियस असेल, हेल्थ असेल किंवा ॲडव्हेंचर असेल, या प्रकारचे टाईप्स आपण विचारात घेतले, कन्सेप्ट समजून सांगितली. पुढच्या पिरियडला मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू आपण ही विचारात घेणार आहे. मला वाटतं की ही जी बाब आहे ही अत्यंत महत्त्वाची राहील, की प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण एखादी गोष्ट करत असतो तर एक लक्षात ठेवा की आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत, म्हणजे मला जो अभ्यास करायचा आहे तो नुसतं मार्कासाठी नाही, तर माझ्या बिझनेससाठी आणि व्यवसायासाठी सुद्धा असायला पाहिजे, जेणेकरून मी त्या पद्धतीनं काम करू शकेल. ओके, थँक्स टू ऑल.